आणि खऱ्या अर्थ त्यांचा आवाज आज आपल्या नेरळ परिसरामध्ये तणाणून सोडतो आणि एन्जॉय करूया आपण. क्रिकेट म्हटलं गेलं, समालोचन म्हटलं गेलं तर खूप महत्त्वाचा दुवा मानला जातो, कारण प्रत्येक सामन्याचा लेखाचोखा मांडण्याचं काम समालोचक करत असतो. आणि त्याच काम आमच्यासोबत अजिंक्य भोट सर या ठिकाणी आहेत. त्यांचं करूया पुन्हा एकदा स्वागत आणि त्यांना घेऊन जाऊया पुन्हा एकदा त्या मैदानाकडे, अर्थात त्यांचा आवाज आणि तुमच्या सर्वांचं लक्ष. थँक्यू. धन्यवाद संदीप सर. विक्रांत बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. पहिल्या सत्रामध्ये जमवलं 39 आणि 40 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी आंबिवली टीमला करायचं आहे. सलामीची जोडी सुनील अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिलाच फटका स्विच हिटचा खेचायचा होता. बॅट अँड बॉलचा त्या ठिकाणी संपर्क करू दिला नाही. विक्रांत एक चांगला गोलंदाज आहे, उंचकुरा गोलंदाज, शैलीदार. त्याचबरोबरीने आपण पाहतोय की उंचीचा पुरेपूर उपयोग करत, खांद्याचा पुरेपूर उपयोग करत गोलंदाजी त्याची चांगली राहिलेली आहे. कित्येक मैदानावरती आपण पाहिलंय या गोलंदाजाला प्रभावीशाली गोलंदाजी करत असताना. आणि तोच विक्रांत पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकतोय. दुसरा चेंडू वेगावरती स्वार, बॅट अँड बॉलचा संपर्कच करू दिला नाही. अति वेग होतं आणि तदनंतर यष्टीरक्षकाचा भेद. डॉट बॉल येईल. लगातारचे 2 चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकलेत. संदीप सर यांनी ज्या ज्यावेळी उल्लेख केला ना, 30+ धावा झाल्या पाहिजेत, 30+ धावा झाल्या तर खऱ्या अर्थानं माले संघ या धावसंख्येचं संरक्षण करेल, कारण ती त्यांची गोलंदाजी हे त्यांचं अस्त्र आहे. आणि त्याच पद्धतीनं गोलंदाजी होत असताना यावेळेस सुपला शॉट, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं. धाबा मिळतील या चेंडूवरती 2. आणि या 2 धाबेच्या मदतीनं स्वतःचंही संघाचं खातं या ठिकाणी ओपन केलं जात आहे. सुनील जो फलंदाज, एक अनुभवी फलंदाज आहे, संदीप सरांनी यांनी अगोदरच उल्लेख केला की संदीपकडे ती गुणवत्ता आहे. बॉल तयार. पुन्हा एकदा गुड लेंथवरती. तदनंतर चेंडूला मारणं कठीण, वेग असल्या कारणानं चेंडूला मारणं थोडंसं कठीण होतं आहे. जज करता येत नाही. एखादा चेंडू शॉर्ट आर्म पडतोय, तदनंतर आपण पाहतो की शॉर्ट पिच बॉलला देखील मारणं थोडंसं कठीण होतं आहे. तदनंतर आपण पाहतोय गुड लेंथवरती या चेंडूच्या पैकी, परंतु वेग असल्या कारणानं चेंडू स्किट होतोय. यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येईल. केवळ 2 धावा फलकावरती. बॉल तयार, परंतु हा देखना फटका आहे. ऑट झेल 1983च्या वर्ल्ड कप मध्ये जसं कपिल देव यांनी टिपलेला झेल होताना इंडिया टीमला मिळालेलं वर्ल्ड कप, आणि खऱ्या अर्थानं त्याच पद्धतीनं झेल टिपलं. कपिल देव सर यांची आठवण करून देणारा हे झेलला कॅरी केलं आणि महत्वाची विकेट सुनील या चेंडूवरती होतोय बाद. 5 बॉलमध्ये केवळ 2 धावा या ठिकाणी खर्ची केल्यात. सचिन आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रणनीती थोडीशी वेगळी आखली संदीप सर. ज्या सचिननं मागच्या मॅचमध्ये 18 बॉलमध्ये 18 मध्ये 52 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग ज्याने साकारली होती, त्याला सलामीला अगदी धाडणं गरजेचं होतं. 3 षटकामध्ये तुम्हाला जर 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तर अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं या अटॅकिंग फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पाठवणं, आक्रमक फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पाठवणं गरजेचं होतं. परंतु त्याच्या विपरीत परिस्थिती पाहिली. सुनीलनं स्वतःवरती दाखवलेला विश्वास नाकाम ठरला. 5 चेंडूमध्ये केवळ 2 धावा येत आहेत, म्हणजे 38 धावसंख्येची अजूनही विजयासाठी गरज आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल येईल. 12 चेंडू आणि 38 धावसंख्येची आता गरज असेल. केवळ 2च धावा. काय जबरदस्त गोलंदाजी, अचूकता साधली, स्वतःवरती असलेला विश्वास त्यानं त्या ठिकाणी दाखवला, गुणवत्ता सादर केली आणि त्या ठिकाणी डॉट बॉल येतोय.
प्रसाद सोनावले यांचं देखील मनपूर्वक आभार, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जो ज्यूस या ठिकाणी आले ते त्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आले, त्यांचे देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. प्रसादजी सोनावले आपलं मनपूर्वक आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. विक्रांत जबरदस्त गोलंदाजी त्यानं केली, केवळ 2 धाबा त्यानं खर्ची केल्या. धुळेबडीच्या स्पर्धेमध्ये देखील आज संघ खेळत होता माले संघ, त्यावेळी देखील विक्रांतचं भरीव योगदान त्या स्पर्धेमध्ये राहिलं होतं आणि त्याच विक्रांतने या पहिल्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली आहे. काय बोलतील आपल्या समोर या खेळाडू प्रसाद यावेळेस आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती, फटका बसलाय हवेमध्ये. स्वतःला आता प्रश्न विचारत असतील एसटी रक्षक का चेंडूपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं, परंतु का पोहोचले नाही. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 3 या धावसंख्येवरती. 11 चेंडू आणि आता 37 धावसंख्येची गरज आहे. 18 मध्ये 52 केल्या होत्या मागच्या मॅचमध्ये, तीच केली आता आठवावी लागेल. पुन्हा एकदा सिंगलला प्राधान्य, सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोचेल ते 4 या धावसंख्येवरती. संदीप सर, ज्यावेळी तुम्ही धावसंख्येचा पाठलाग करता त्यावेळी पहिलं पॉवर प्लेचं षटक फार महत्त्वपूर्ण असतं. त्या षटकामध्ये जर धावा आल्या तर धावसंख्येचा पाठलाग होणं थोडंसं सोपं बनतं, परंतु जर पहिलं पॉवर प्लेचं षटक जर चांगलं पडलं धावा वाचवत असताना तर फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं पकडा भारी पाहायला मिळतं. आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूमध्ये केवळ 2 धावा खर्ची केल्यात. गोलंदाज प्रसाद या गोलंदाजानं जी गोलंदाजी विक्रांतनं केली होती त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत चांगली गोलंदाजी करतोय प्रसाद देखील. पुन्हा एकदा ऑन साईडमध्ये फटका, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, खराब क्षेत्ररक्षण, परंतु बॅकिंग चांगलं पाहायला मिळालं. क्रिकेटमध्ये हे फार महत्त्वाचं आहे. परंतु धावा त्याला एक ब्लॅक ट्रॅक विकत घेऊन दे ना. तीन कशा 4 काढल्या ना, 3 काढल्या. 3 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. 3 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोचेल ते 7 या धावसंख्येवरती. 33 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 8 चेंडू 33 धावसंख्येची गरज. पटका यावेळी चांगला, परंतु 1 टप्प्या अखेर बॉल जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. 4 धावेसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं 11 धावा धावफलकावरती. शेवटचे आता 7 चेंडू 29 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा एक सिंगल धाव, सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोचेल ते 12 या धावसंख्येवरती. येणारे 6 चेंडू आणि आता बीजासाठी 28 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज. चला माले टीम थोडं स्पीडअप करा, अजून इथून पुढे आपल्याला 2 मॅच कव्हर करायचे आहेत. बॉल तयार.
यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केलं. महत्वाची विकेट पहिल्यांदा सचिन या चेंडूवरती होतोय बाद. 5 चेंडू आणि आता 28 धावसंख्येची गरज आहे. परेश बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी विकेट त्याने प्राप्त केली आहे. पाच चेंडू आणि विजयासाठी 28 धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज दिनेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मॉन्टी चेंडूपर्यंत पोहोचलाय. झेल त्या ठिकाणी ड्रॉप केलं, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहिलं. मिड ऑफ ओव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला, त्यांना चेंडूला अडवलं. धाबा मिळतील एकूणच 3 आणि या 3 धावेच्या मदतीनं समीकरण आता बदलेल. शेवटचे 4 चेंडू आणि आता विजयासाठी गरज आहे ती 25 या धावसंख्येची. चला वाकस टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी यायचंय आणि वाकस टीमनं देखील रेडी राहायचंय. तीन चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 25 धावसंख्येची. ऋतिक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. 3 चेंडूमध्ये 25 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचं आहे. औपचारिकता आता फक्त बाकी आहे या मॅच मधील. शेवटच्या आता 2 बॉल आणि 25 धावसंख्येची गरज. औपचारिकता बाकी राहिली आता या मॅच मधील. शेवटचे 2 चेंडू आणि आता विजयासाठी गरज आहे 25 धावसंख्येची. एक चेंडू आणि आता 25 धावसंख्येची गरज. चला धावत जायचंय. एक चेंडूमध्ये 25 धावसंख्येची गरज. चला या ठिकाणी आपण पाहतोय वाकस टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी येऊन थांबायचंय. वाकस टीम आणि वाकस टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी येऊन थांबायचंय. आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय तो माले, जय हनुमान माले या टीमनं. शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार आहे. आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय माले टीमनं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल प्रसादला. 32 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग ज्याने साकार केली. एका षटकामध्ये गोलंदाजी देखील त्याने चांगली केली आणि तो ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला वाकस टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी या आणि माले टीम आपला देखील कॅप्टन आपण या ठिकाणी पाठवायचं आहे.